कल्पना करा, ज्याचं अंत्यसंस्कार झालं तो माणूस 10 वर्षांनी अचानक जिवंत सापडला तर. हो, ऐकून फिल्मी वाटतंय, पण हा प्रसंग पुण्यात खरोखर घडलाय. केदारनाथचा महापूर, शेकडो लोक वाहून गेले आणि त्यात एक नाव शिवम. कुटुंबानं महिनोमहिने शोधलं, पण काहीच थांगपत्ता लागला नाही. शेवटी वेदना सहन न होऊन त्याचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार झाले. घरच्यांसाठी तो कायमचा गेला होता, परंतु नशिबानं त्याच्यासाठी अजून एक पान लिहून ठेवलं होतं. काही वर्षांनी संभाजीनगर चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपी पकडले आणि नावात चुकून सामील झाला शिवम. परिस्थिती गुंतागुंतीची, आरोग्याची अडचण, त्याचं नीट स्टेटमेंटही रेकॉर्ड होऊ शकलं नाही. शेवटी न्यायालयानं त्याला पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवलं. कोणीच ओळखत नव्हतं, कोणी शोधायला येत नव्हतं. जगाला तो जणू विस्मरणात गेलेला एक चेहरा होता. येथे प्रवेश करतात समाजसेवी अधिकारी रोहिणी भोसले. त्या शिवमशी बोलत होत्या. त्याच्या तुटक सांगण्यातील काही शब्द, काही गावांची नावं, काही आठवणी त्या जोडत गेल्या. नाव, ठिकाण, वर्ष. हळूहळू त्यांच्यासमोर तयार झाला एक गायब झालेला शिवमचा नकाशा. शेवटी पोलिसांना संपर्क साधण्यात आला. शोध मोहीम आणि एका दिवशी त्याच्या कुटुंबियांचा नंबर मिळाला. व्हिडिओ कॉल सुरू झाला. स्क्रीनवर 2 चेहरे, 10 वर्षापूर्वी एकमेकांसमोर हरवलेले 2 भाऊ. पहिल्या काही सेकंदात शब्द नाही, फक्त अश्रू. स्टाफ ही भाऊक झाला. जगाला वाटलेला मृत शिवम आज पुन्हा जिवंत, पुन्हा ओळखलेला, पुन्हा घरच्यांच्या मिठीत. कधीकधी नशिबाची वाट कितीही वाकडी तिकडी जोडली असली, मानवता, प्रयत्न आणि कोणाला घरापर्यंत पोहोचवण्याची ओढ हे जिवंत चमत्कार घडवतात. केदारनाथपासून पुण्यापर्यंतचा प्रवास, 10 वर्षाचा काळोख, पण शेवटी प्रकाश. हा प्रसंग सांगतो, हरवलेल्यांना शोधायची इच्छा असेल तर काही अशक्य नाही. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.